नमस्कार. तस्मै श्री गुरवे नमः या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत. आज आपण या सुंदर मंदिराच्या इथे आलोय. ही जी पवित्र आणि मंगलमय वास्तू आहे ह्या महाराष्ट्रामधलं श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र चक्रवर्ती यांचं चाकण येथील मंदिर. मला आवडेल की श्री श्री ठाकूरजींचं एक वचन आहे सुंदर, सबको बचाना अपने बचना उसको ही तू धर्म समझना, धर्म में सभी बचते बढ़ते संप्रदाय को धर्म न कहते. ठाकूरजी असं म्हणतात की एक प्रगत, सुसंस्कृत आणि सुशिक्षित समाज जर त्याचं गठन करायचं असेल तर त्याच्या मुळाशी त्रिसूत्री त्यांनी सांगितली आहे, दीक्षा, शिक्षा आणि विवाह ह्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं. ते सांगतात की तुम्ही सद्गुरूंचे विचार त्या अनुषंगाने जर तुम्ही वागलात, जेव्हा आपल्या विचारामध्ये सद्गुरूंनी दिलेले विचार आणि कृती ह्याच्यामध्ये जेव्हा ताळमेळ असतो तेव्हा एक आदर्श जीवन पद्धती आपण जगतोय असं म्हणता येईल. आज आपण बघतोय आजूबाजूला खूप असुरक्षितता आहे, माणसाच्या जीवनाची खूप उलथापालथ चालू आहे. बहुसंख्य लोक हे फक्त पैसा, यश, समृद्धी, कीर्ती, अधिकार ह्याच्या इच्छापूर्तीसाठी झटत असतात. पण त्याच्यासाठी जे आवश्यक आहे सातत्य, चिकाटी आणि परिश्रम या सगळ्याचा अभाव दिसून येतो. समर्थ रामदास स्वामींना सुद्धा जेव्हा समाजामध्ये अराजकता माजलेली दिसली तेव्हा त्यांनी शक्तीची उपासना सांगितली होती, मारुतीची उपासना, बल उपासना सांगितली. ते म्हणतात केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे. रामदास स्वामींचं अजून एक सुंदर वचन आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. सो ह्या भगवंताचं अधिष्ठान या सुंदर चाकण मंदिरात आपण बघताय. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर, रम्य आणि मंगलमय असा परिसर आहे. हे श्री श्री ठाकूरजींचं श्री मंदिर जिथे आज आपण आपल्या पाहुण्यांबरोबर चर्चेला सुरुवात करणार आहोत. या वास्तूमधली मंगलमयता अनुभवण्यासाठी आपल्या सगळ्यांचं परत एकदा सहर्ष स्वागत. नमस्कार. आजच्या पाहुण्यांचा परिचय करून देते. मालेगावमध्ये मुंगसे नावाचं गाव, इथे शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. ITIचा कोर्स केल्यानंतर कराड येथे त्यांनी अप्रेंटिसशिप केली. नंतर विक्रोळीला गोदरेज कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यानंतर टाटा मोटर्समध्ये जवळजवळ 38 वर्ष त्यांनी काम केलं. विशेषत्वाने सांगायचं झालं तर त्यांना खेड तालुक्याचे जे आमदार आहेत मोहिते पाटील यांच्याकडनं आदर्श माता पिता पुरस्कार मिळाला आहे, सामाजिक अनेक पुरस्कार, आणि टाटा मोटर्समध्ये असताना उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुद्धा त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशा अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित झालेली आजची व्यक्ती, आजचे पाहुणे आपल्याबरोबर आहेत. या शुभ वास्तूमध्ये चाकणच्या मंदिराचं बांधकाम ज्याच्यामध्ये ज्यांचा पूर्ण सहभाग, आणि हे मंदिर अगदी सहज लीलया ज्यांनी पूर्ण केलं त्याबद्दलचे अनुभव आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. तत्पूर्वी श्री श्री ठाकूर अनुकूलचंद्र चक्रवर्ती यांचा अनुग्रह 1978 सालापासून त्यांनी घेतला आहे. तर आज आपण स्वागत करूया चाकण येथील रामदास सूर्यवंशी दादा आणि त्यांच्या पत्नी सौ लता सूर्यवंशी यांचं. आपलं कार्यक्रमात स्वागत. जय गुरु. जय गुरु. प्रश्नाला सुरुवात करूया. मला तुम्ही सांगा की आधी तुम्ही ठाकूरजींच्या सत्संगाशी कधीपासून जोडले गेला आणि तुमची दीक्षा कशी झाली ह्याच्याबद्दल तुम्ही थोडं सांगा. एकदम छान प्रश्न तुमचा. काय गोष्टी योगायोगाच्या गोष्टी असतात. कारण 1978 साली, त्याच्या पूर्वी मी नाशिकला होतो. एक किर्लोस्कर ट्रॅक्टर्स म्हणून कंपनी होती. ते जॉब करत असताना मला टाटा मोटर्स नाव आताच आहे, पूर्वीचं टेल्को असं नाव आहे, टेल्को बरोबर. तेव्हा माझं तिथे एक सिलेक्शन झालं. मी ट्रॅक्टरमध्ये असताना पण ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये त्यांनी मला सिलेक्शन केलं. कालांतराने काय झालं, त्यांनी आम्हाला कळलं गेलं की सध्या आमच्याकडे पोस्टपोन केलं, आम्ही आता सध्या तुम्हाला बोलू शकत नाही. आम्ही विचार केला, कारण बघूया म्हणून त्या निंदवाईत की म्हणतात ना की काही गोष्टी ज्या जीवनामध्ये घडायच्या असतात त्याला काहीतरी निमित्त असतं. तसं मी विचार केला की आता ते टेल्को आपल्याला बोलवतं का नाही माहीत नाही, परंतु मला किर्लोस्करमध्ये सहजासहजी मला गोदरेज एक वेळेला त्यांची ॲड आली आणि मी सहज एक ॲप्लिकेशन करायचा प्रयत्न केला. त्यांनी मला तिथे बोलवलं आणि माझं सिलेक्शन केलं गोदरेजमध्ये 1978 साली जानेवारीमध्ये. तिथे गेल्यानंतर झालं काय, लगेच 2 महिन्यांनी ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो तिथे 2 व्यक्ती मला भेटले. एक होते भागवत पाटील
आणि पांडुरंग चव्हाण बर असे 2 व्यक्ती आणि आम्ही 3 जण त्या डिपार्टमेंटवर काम करायचो. ते दोघं ठाकूरजींच्या विषयी चर्चा करायचे आणि तेव्हा मी त्यांच्याकडे बघायचो नक्की हे कोणत्या गुरुविषयी काहीतरी बोलतायत. कारण बघा तेव्हा वय माझे 21-22 वर्षाचा मी मुलगा म्हणलं तरी हरकत नाही, कारण मी शेतकरी कुटुंबातला आणि आमची फॅमिली खूप मोठी 35-40 लोकांची फॅमिलीतून मी तिथं गेलेलो. बर त्यामुळे अध्यात्म आणि धार्मिक हा डोक्यामध्ये हा विषय नव्हता, कारण आजोबा आजी आई वडील सर्व मोठं परिवार असल्यामुळे हे फक्त वयस्कर लोकांचंच काम असतील, आपलं काही काम नाही, आपण काय असं डोक्यात कधी नसायचं. बरोबर. परंतु हे जेव्हा 2 व्यक्ती बोलायचे तेव्हा मला थोडं कुतूहल वाटायचं की हे कुठल्या तरी गुरूंची ही चर्चा करतात, दोघं एकदम हळूच एकमेकाशी चर्चा करायचे ठाकूरजींच्या विषयी, भडदांच्या विषयी, भडमाईच्या विषयी. आणि त्यांना मला थोडंसं वाटायचं की नक्की ह्याचं काय जाणून घ्यायची माझी इच्छा झाली. आणि लकीली ते भागवत पाटलाची तिथं विक्रोळीला गोदरेज कॉलनीमध्ये हा त्यांच्या घरी त्यांनी एक सत्संग ठेवला. हम्म. आणि त्या सत्संगामध्ये त्यांनी सांगितलं, सूर्यवंशी तुम्ही आमच्या घरी सत्संग आमच्या गुरूंचा, तर तुम्हाला थोडी माहिती होईल तर तुम्ही या आमच्याकडे सत्संगाला. त्या मी म्हणालो अरे बाबा सत्संग वगैरे हे, कारण हे आता वय सत्संगात जायचं नाही, आता वेगळं वय आहे आपल्याचं. नाही या म्हणे. ते म्हटले येईन मी वेळ काढीन. आणि मी त्यांच्याकडे मी गेलो सत्संगाला. तिथं मला 2 गोष्टी फार जाणवल्या. मी मागे बसलो तिथं आणि आसन लावलेलं असं, प्रार्थना झाली, भजन झाली, आलोचना झाली. आणि बॅकसाईड जेव्हा बसलो होतो तेव्हा त्यांचा 1.5 तासाचा सत्संग झाला. आणि पाटलांमध्ये पाटील मी येऊ का? अहो दादा थांबा जरा, प्रसाद घेऊन जाऊ आमच्याकडे आनंद बाजार तेव्हा म्हणायचे, महाप्रसाद आनंद बाजार म्हणायचे. हो ते महाप्रसाद खाऊन जावा. आणि त्यांनी मला आग्रह केला, मी थांबलो. तेव्हा मला म्हणतायत की तुम्ही आज इथं आला आहेत तर तुम्हाला हे कसं वाटतंय? म्हटलं याच्यावर मला चांगलं काय वाटलं, कारण तिथं सर्व प्रकारचे लोक होते, हिंदी मराठी सर्व जाणणारी मंडळी होती. तिथं अनेक राज्यातली लोक होती, बिहार, बंगाल, आसाम, ओडिशा, मराठी. त्याच्यामुळे एक सांगितलं मला इथे एक गोष्ट जाणवली की ती इथं कुठलं जातीवाद मला दिसला नाही, भाषावाद दिसला नाही आणि प्रांतवाद दिसला नाही. आणि तुम्ही जे गुणगोविंदाने छान. तुम्ही जे एकत्र तुम्ही मंडळीचे आहात ना, ते मला खूप आवडलं, भावलं मला खूप. की कोण कुठून आला, काय कसं आला तो विषयच नाही. फक्त आपण तुम्ही एकमेकांशी ठाकूरजींच्या विषयी बोलताय, एकमेक सुखदुःख तुम्ही शेअर करताय. आणि मला हा फार मोठी घटना आवडली. मग तेव्हा ते म्हणतात तुम्ही आमच्या सत्संगात जॉईन व्हा ना. ते मला कसं शक्य आहे, कारण मला याच्यातलं काहीच माहीत नाही. आणि मला नाही वाटत, कारण मी म्हटलं मी अशा फॅमिलीतलं आहे की याच्यामध्ये खूप म्हणजे काही मैल मी दूर आहे बरोबर या क्षेत्रापासून. धार्मिक क्षेत्रामध्ये माझा विषयच नाही आहे. तो नाही तुम्ही म्हटलं बा तुमचे बघितले एकंदरीत की तुम्ही ते स्वस्तिनिवृत्तीच्या बाबतीत काही बोलताय, आम्ही स्वस्तिनिवृत्त पालन करतो, आम्ही हे खात नाही, आम्ही ते करत नाही, ते करत नाही. म्हणजे मला काही शक्य होणार नाही. अहो सूर्यवंशी दादा बघा, एक काम करा, तुम्ही गुरुंची दीक्षा घ्या. आणि गुरुंनी दिलेली जी त्रिसूत्री आहे ती म्हणजे की यजने जाते निष्ठीभूती. त्यांनी मला त्याचं विश्लेषण करून सांगितलं. पण म्हटलं याचं काय बंधनं म्हटलं इथलं कुठलेही बंधनं नाही आहेत. तुम्ही फक्त एकच करायचं की रोज सकाळी कामाला जायच्या आधी उठल्यानंतर पहिले काम गुरुमंत्र मिळेल त्या मंत्राचं तुम्ही जप करा, गुरूंना इष्टपूर्ती अर्पण करा आणि तुमच्या मार्गास्थ व्हा, कामाला जावा. इथलं कुठलं बंधन नाही, कुठले दडपण नाही. म्हटलं उद्या माझ्याकडून नाही केलं गेलं तर काय? हो खरं. उद्या मला असं वाटलं की नाही मला शक्य नाही होत, एवढं सकाळी उठून ते हे करा ते शक्य होणार नाही. तेव्हा ते मला म्हणतात तुम्हाला कोणी फासावर देणार नाही, तुम्ही काय टेन्शन घेताय, तुम्ही दीक्षा घ्या गुरूंची. परंतु मला थोडंसं वाटायला लागलं की या मंडळीजवळ इकडे मला आग्रह झाली, माझी मित्रमंडळी येते. कारण मला त्यांची माझी मैत्री फक्त 2-3 महिन्याचीच होती. कारण मी जानेवारीमध्ये गेलो आणि मार्चमध्ये त्यांच्याकडे तो सत्संग आहे 2 का 3 महिने झाले, 3ऱ्या महिन्यात. आणि मला वाटलं काय अर्ध बंधन नसेल, म्हटलं मी करायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कारण मी मुंबईला कारण नवीनच जॉईन झालो होतो आणि जेवण झाल्यानंतर मी राहण्यावर होतो, पण मला गोरतेच क्वार्टर्स नव्हतं, राहायला नव्हतं. मग मी ठाण्यामध्ये नौपाड्यात तिथे एक सोनटक्के लॉज म्हणून आहे. त्या सोनटक्के लॉजमध्ये मी एक राहत होतो आणि समोर एक हॉटेल होतं, हॉटेल मल्हार म्हणून. त्या हॉटेल मल्हारमध्ये मी एक टाइम जेवायचो, एक टाइम कंपनीवर जेवायचो. कारण फॅमिलीवर यावी होती तिथे, कारण तिथे मला काही सोय नसल्यामुळे तिथे राहत होतो. आणि मग ते म्हणाले की सूर्यवंशी तुम्ही जिथे ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी पिढी जोशीदा दया क्षमा शांती ही स्टेट बँक कॉलनी आहे आणि क्षमा 20 मध्ये जोशी नावाचे ग्रस्त आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जायचे, तुम्हाला
दीक्षा घ्या ठाकूरजी सतमंत्र घ्या. आणि मग ती व्यक्ती कोण आहे, कारण मी त्या दिवशी सत्संगामध्ये ते व्यक्तीने बघितलं होतं ते जोशीदादांना. आणि मग त्या दया क्षमा शांती तिथे जाऊन आणि त्यांना सांगितलं की दादा मी ठाकूर अनुकूलचंद्रांची मला सतनाम दीक्षा द्या. आणि माझी तर मला 25 मार्च 1978 साली त्यांनी मला ठाकूरजी सतनाम दीक्षा दिली आणि सांगितलं की सूर्यवंशी तुम्ही हे पालन करायचा प्रयत्न करा आणि जेवढं शक्य होतं तेवढं जास्तीत जास्त चालता फिरता उडता पडता नामस्मरण करा, नाम घेत चला, चालता फिरताय म्हणतात उषा दिशा मंत्र साधन चलाय फिरायचं. आणि ते सर्व मी ॲक्च्युअली मग विचार मनाशी ठरवलं की आपण आत्तापर्यंत कुठल्याही धार्मिक याच्यात कुठं अडकलेलं नाही आहे, कुठलं आपल्याला काय गुरु म्हणजे काय माहीत नाही किंवा कुठलं आपण असं बांधलेलं नाही आहे. तर कधी कधी ऐकायचं गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु साक्षात परब्रह्म. मग म्हणत वाटलं की गुरु हेच जर परब्रह्म आहे तर मग आपण गुरुच्याकडे जाऊया आणि गुरुंची सांगितले आपण तेच आपले गुरु आणि तेच आपण परमेश्वर आहे समजून चालूया. आणि खरं सांगतो की तेव्हापासून मनामध्ये फक्त ठाकूरजी आतमध्ये जो प्रवेश केला आस्थाग आहेत ते त्यांच्यापासून मी कधीही कुठे एक काय म्हणतात त्याला एक केस भर पण इकडे तिकडे माझं काही. आणि त्याच्यामुळे होतात की मग ठाकूरजींचे बुक्स सत्यानुसरण बुक्स त्याचे मला त्यांनी वाचायला दिले. त्याच्यात खूप चांगल्या चांगल्या वाणी आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःचा किंवा आपली साधना जर त्यांनी दिल्याप्रमाणे व्यवस्थित मेंटेन करत असू तर आपला कॉन्फिडन्स आपला जो आत्मविश्वास आहे तो स्ट्रॉंग होतो. हे मी प्रॅक्टिकली काय सांगतो, कारण निर्भर करा साहसपूर्ण अदम्य याच्याने उत्साहाने कार्यकारी चला असं म्हटलं की आपल्याबरोबर सदैव ठाकूरजी आहेत. आपले त्यांच्या वरद हस्त्यांच्या आपल्या डोक्यावरती आहेच. आणि मग ते नोकरी असेल प्रपंच ह्याचे काय असेल अशा मनामध्ये एक फिलिंग माझा ते व्हायला आलं. आणि मला फील करायचं की मनामध्ये मी कुठे बाहेर पडताना मुद्दाम ठाकूरजीला सांगायचो की ठाकूरजी मला माहिती नाही मी तुम्हाला सांगतो मी चाललो अशाच्या कामासाठी. आणि एक गोष्ट कारण सांगणं चुकीचं ठरेल, लोक म्हणतील की सूर्यवंशी तुम्ही अंधश्रद्धावादी आहेत का काय म्हणून, परंतु जे आहे ते मला सांगायला काही वाईट वाटत नाही. आणि माझ्या मनातून सहज येऊन गेलं की मी जर त्या पुण्यासारख्या ठिकाणी माझं सिलेक्शन झालं होतं मी ठाकूरजी डिमांड केली आणि पुण्यासारख्या ठिकाणी माझं जे सिलेक्शन झालं होतं पण काही कारणाने ते लांबवर पडलं किंवा काय झालं माहीत नाही, परंतु ठाकूरजी तेवढी दया करा मला ही मुंबई लाईफ काय मला आवडत नाही, मला पुण्याला जायला बरं वाटेल. आणि सांगतो राजश्री त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर म्हणजे जूनमध्ये मला या टाटा कंपनीने मी जिथे राहत होतो नाशिकला त्या टाटा कंपनीने तिथे टेलिग्राम पाठवला की त्यांना मी इथे जॉईन झाल्याचं काही सांगितलेलं नव्हतं मुंबईतले मी, तो टेलिग्राम नाशिकला गेलाय. नाशिकला गेल्यानंतर मी जिथे भाड्याने राहत होतो त्या शेतामध्ये एक माझी रूम होती, त्या शेतामध्ये तर रूममध्ये घरमालकाने इथे सूर्यवंशी म्हणून टेलिग्राम आला त्यांचा आहे. तर म्हणे सूर्यवंशी ते पूर्वी राहत होते इथे किर्लोस्कर ट्रॅक्टर्समध्ये होते आणि ते इथून मुंबईला गेलेत. म्हणजे मुंबईला गेले त्यांची तार आहे हो महत्त्वाची काहीतरी असेल तेव्हा आम्हाला माहीत नाही मुंबईच्या त्यांचा पत्ता, पण गोदरेज कंपनीत कामाला गेले हो असं जेव्हा म्हणाले. आणि तर ते पोस्टमन त्याच्यात फक्त गोदरेज मुंबई असं लिहिलं हाताने आणि ते टेलिग्राम तिथून त्यांनी ते गोदरेज कंपनीकडे पाठवून दिला मुंबईला. मुंबईला गेल्यानंतर मी जेव्हा कामाला गेलो होतो तर माझी जेव्हा शिफ्ट असायची फर्स्ट शिफ्ट सुटली तर तिथे बाहेर आल्यानंतर तर तिथे सिक्युरिटी म्हणतो सूर्यवंशी कोण आहे ते सूर्यवंशी म्हटलं मी सूर्यवंशी का काय झालं म्हणे तुमची एक टेलिग्राम आलेला आहे तर पोस्टमॅन माझ्याकडे मी घेतला आहे तर बघते तुम्हाला टेलिग्राम स्टार्ट इमिजिएट फॉर जॉईनिंग तुम्ही ताबडतोब जॉईन व्हायला टाटामध्ये टेल्कोमध्ये या. आणि ठाकूरजी माझं ऐकलं बघा की अजून त्यामुळे काय झालं की ठाकूरजीकडे मी एकच गोष्ट मागितली आणि माझी मनोकामना त्यांनी पूर्ण केली म्हणून अजून श्रद्धा दृढ श्रद्धा झाली की नाही आता काय विचार न करता तिथून मी सरळ तिथं राजीनामा दिला आणि माझे टेल्को जॉईन झालो. आणि मला माहिती चाकणला यायचा हा उद्देश माझ्या डोक्यात पूर्वीपासून काय चाकण हे काय माझं काय गाव नाही आहे, त्याचं माझं नेटिव्ह नाशिक जिल्ह्यात मालेगाव मुंगशी म्हणून माझं गाव आहे मुंबई आग्रा हायवेवरती. आणि चाकणलाच काय यायचं डोक्यात काय नाही, परंतु हा रस्ता पुण्यातून मालेगावला जातो एवढंच फक्त मला माहिती आहे. आणि टाटा कंपनीचे 50 किलोमीटर सर्कलमध्ये त्यांची बस सुविधा आहे घेऊन जाण्यासाठी म्हणून मी चाकण तेव्हा राहण्यासाठी मी पसंत केलं की चाकण आपल्या घरी जाता येईल आणि ते येता येईल. आणि तेव्हापासून मी चाकण माझं वास्तव्य आहे आणि फक्त ठाकूरजी घेऊन चाललो की चाकणला येणं असं काही फिक्स नव्हतं माझं, म्हणून त्यावेळेला माझी दीक्षा झाली. आज तागायत ठाकूर असण्याचं प्रेम आहे जीवनामध्ये भरभरून त्यांनी मला काय म्हणूया त्याला काही कमी केलेलं नाही म्हणजे आहे त्याच्यामध्ये इतका समाधानी आहे. मला वाटतं जगात फक्त मी एकटा सुखी आहे का काय. मी कधी कधी माझ्या मिसेसला म्हणतो
म्हणलं किती जो येतो त्याच्या किती समस्या सांगतो, किती काय काय ऐकतो ना. म्हटलं खरंय. ठाकूरजीने मला किती सुखी ठेवलं ग, असं माझ्या मनात कधी येत असतं. आणि खरं सांगतो की त्यांनी दिलेल्या गोष्टीमुळे आणि ती माझी दीक्षा झाली. आणि आज तागायत मला वाटतं त्यांची त्यांच्यासारखी कृपा कृपा आहे फार तुमच्यावर मोठी. आहे. करोवर पाहू त्यांनी म्हणाले, ती मनापासून मी पालन करतो. आणि म्हणून इतका समाधानी आहे की मला वाटतं अजून याच्यापेक्षा अजून काय असू शकत नाही. खरंय. असं म्हणतात ना की मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. आपण जे ठरवतो आणि ईश्वराच्या जे मनात असतं त्याचंही काहीतरी नियोजन असतं. जसं आता सूर्यवंशी दादा म्हणले, म्हणजे मी प्रेक्षकांना जरूर सांगू इच्छिते की शेतकरी कुटुंबामध्ये जन्म आहे, घरामध्ये धार्मिक वातावरण पण नाही, पण पहिल्या सत्संगामध्ये ते जेव्हा गेले आणि त्याच्यानंतर त्यांना पहिलं काय भावलं की भाषा, धर्म आणि प्रांत याचं कुठचंही बंधन तिकडे नाही. आणि त्या सत्संगाने त्यांच्या मनामध्ये जी इच्छा पूर्ण झाली ती इच्छा त्यांना त्यांच्या गुरुपाशी घेऊन गेली. म्हणजे हे गुरूंचं नियोजन होतं. आणि त्यांच्या इच्छा जी होती की मला अशा अशा ठिकाणी जर नोकरी मिळाली तर ती पण गुरूंच्या कृपेने कशी मिळाली. आणि मला असं वाटतं अजून आपण दादांकडनं खूप ऐकणार आहोत. ते इतके अनुभव आहेत त्यांच्याकडे सांगण्यासारखे. तर आपण त्या अनुभवातनं त्यांना जाणून घेऊ आणि मग आपण ठरवूया की गुरुवचनांवर श्रद्धा आणि विश्वास ठेवणं हे किती महत्त्वाचं आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. दीक्षा झाली पण तुम्ही पहिल्यांदा तुमच्या गुरूंच्या आश्रमात गेलात. सत्संग विहार तुमचा आश्रम देवघर येथे आहे, तर त्याच्याबद्दल जरूर सांगा. आणि आश्रमातला तुमचा अनुभव काय होता हा. त्याच्याबद्दल सांगा. घटना सांगेन की मी पूर्वी म्हणायचो स्वर्ग म्हणजे काय असतो, खरंय, हो. स्वर्ग म्हणजे काय असतो. तर मला आमचे ऋत्विक जोशीदा सांगायचे, सूर्यवंशी एक वेळा देवघरात जायचं आणि स्वर्ग म्हणजे काय तिथं तुम्हाला तिथं बघायला मिळेल, असं मला सतत म्हणायचे. आणि ते माझ्या डोक्यात घुसलं होतं की स्वर्ग म्हणजे काय, की या पृथ्वी तलावरती स्वर्ग आहे. आणि पहिल्यांदा दीक्षा घेतलेली, सर्व गोष्टी चाललंय. आणि मग मला वाटलं जो मला आनंद मिळतोय तो इतरांमध्ये ठाकूर सबको बचाना अपने बचाना, हे त्यांचे ब्रीदवाक्य म्हणायचे. हो. तर मी त्यावेळेला ते जोशी दादांना, तेव्हा पारीकर दादांना किंवा बोरसे दादांना, भावे दादांना, ह्या सर्व दादा प्रधान या सर्व मंडळांना मी घ्यायचो. आणि मी माझ्या गावी त्यांनी राहायचो. बर. कुठे मालेगाव साईडला. मालेगाव, हा, की हा जो ठाकूरजी सबको बचाने म्हणला की माझ्या जीवनामध्ये मला खूप चांगल्या गोष्टी मला मिळाल्या. म्हणून मी त्यांना घेऊन आमचे जे नातेवाईक, माझे काही मित्रमंडळी, तिकडे मी त्यांना कायम घेऊन जायचो. आणि असं होता होता तिकडे शेकडो दीक्षा त्यांच्या माध्यमातून झाल्या. आणि परत जेव्हा मग मला ते म्हणाले, जोशीदा एकदम म्हणाले की सूर्यवंशीदा आता आपण एक काम करू की आपल्या देवघरला जायचं आहे. घटना ती सप्टेंबर महिन्यातली 1984 झाली. ती घटना. तो पण देवघरला गेलो नाही मी. 1978, 84 पर्यंत गेलो नाही. परंतु हे कार्य वाढत राहिलं. बरोबर. हा, इतके. आणि मग मला म्हणतात आता आपण देवघरला जाऊया. आणि मग मी जोशीदा, त्या काळी तिथले काही पारेकर मंडळी, हो. दर्शना कोठारी मा, अशी बरीच आम्ही टीम. तेव्हा माझा मुलगा सत्यवान आहे, आता त्याचं वय जवळपास 45 वर्ष आहे. तो तेव्हा 3 वर्षाचा असेल. त्याला आम्ही कडेवर घेतलं, मी आणि माझी मिसेस. आम्ही पहिल्यांदा याला गेलो जमालदाला. तेव्हा ठाकूर परिवारातले सर्व मंडळी जी आहे आम्ही जाणो देवघरला. पण देवघरला आचार्यदेव बडदा, श्री बडदा नाही, तिथं संपूर्ण फॅमिली. ते कुचबिहार डिस्ट्रिक्ट, जिल्हा कुचबिहार, ते बंगालमध्ये ती जागा आहे, भारत बांगलादेशच्या बॉर्डरची. तिथं त्या ठिकाणी ठाकूरजींचं एक मंदिराचं तिथं मोठी स्थापना झाली आहे. आणि सत्संग विहार जमालदा, त्या ठिकाणी आम्ही मुंबईतून पहिले देवघरला न जाता आम्ही तिथं जमालदाला गेलो. सप्टेंबर म्हणजे पावसाचे दिवस, खूप पाऊस तिथं. आणि बंगालमध्ये पावसाचं कहर. मी सुट्टी टाकली एक 8 दिवसाची, कारण जाऊन यायचं, ट्रेनने जाणे, ट्रेनने येणे, तिथे 2-3 दिवस थांबता येईल अशा उद्देशाने गेलो. जोशीदार आम्ही सर्व टीम गेलो. तिथे गेल्यानंतर की आमचं शेड्यूल होतं तेव्हा त्या काळ. आता तर कसं ॲडव्हान्स बुकिंग करा, रिझर्वेशन करा, महिना 2-2 महिने. तेव्हा हा काही विषय नसायचा. आपण गेलं काउंटरला जायचं, बाबा मला जायचं, मग ते हाताने रिझर्वेशन करून द्यायचे. नाही जमलं टीचरला 5-50 रुपये दिले तर आपलं तिकीट काढून त्या गाडीत बसायचं. त्यामुळे ती काय काळजी नसायची. गेलो तर जमालदाला गेल्यानंतर की ज्या गोष्टी मी ठाकूरजींच्या विषयी ऐकलेल्या, त्या म्हणजे भूतपूर्व आचार्यदेव श्री बडदांच्या विषयी ऐकलेल्या, त्या गोष्टी पूज्यपा दादांच्या विषयी ऐकलेल्या, त्या गोष्टी जेव्हा मी जोशीदांच्या किंवा गुरुपंथींच्या तोंडून ऐकायचो तेव्हा मला साक्षात ते बघायला लागलं. मी तिथे भारावून गेलो खरं म्हणजे अंगावर काटे राहत सुद्धा की जे मी ऐकलं होतं त्याच्यापेक्षा काही पटीने त्यांच्याकडे बघून माणूस म्हणतो ना की आचार्य परंपरा,
की त्यांच्यामध्ये ठाकूरजी आहेत. हो. हे मला त्यांच्याकडे बघून वाटायचं की मला फील व्हायचं की अरे ठाकूरजीचाच अवतार आहे, असं एक मनामध्ये भाव असायचा. आणि जेव्हा ते 4 दिवस संपले मग मी त्यांच्याकडे गेलो आणि सांगितलं की प्रणाम केला. बाजूला भूतपूर्व आचार्य पूज्यपा दादा बसलेले होते आणि प्रणाम केल्यानंतर श्री बड़दाना प्रणाम केल्यानंतर कि बाबा हम कल जाना चाहते हैं, हमारा छुट्टी अभी खत्म हो रहा है. तर तेव्हा ते म्हणतात की बंगाली म्हणतात, पूज्यपा दादा सांगतात की उनको बोलो जब तक मैं नहीं बोलता हूँ तब तक तुम नहीं जाएगा यहाँ से. बरं. असं म्हणल्यानंतर मला आचार्य पूज्यपा दादाने सांगितलंय की सूर्यवंशी बाबा म्हणतायत जोपर्यंत मी सांगितले तोपर्यंत जाऊ नका, जेव्हा जायला सांगितलं तेव्हा सांगेन. आणि असं म्हणल्यानंतर आता मी रोज आतुरतेने वाट बघतोय, आज सांगते उद्याचा, आज सांगते उद्याचा. असं करता करता राजश्री 26 दिवस तिथे थांबलो. 26 डेज. बरोबर. आठवड्याभराची सुट्टी घेऊन गेलेले 26 दिवस 26 दिवस थांबलो तिथं. आणि त्या 26 दिवसामध्ये मला जे त्याचे जवळ की ज्याच्या अनुभूती मी बघितल्या की ती भाषा सिद्ध पुरुष, हो, तर मी अशा काही घटना बघितल्या तेव्हा की मला वाटतं की त्यासाठी त्याने मला तिथे ठेवले असेल. अशा अनेक तिथल्या गोष्टी मी डोळ्याने बघितल्या. आणि जेव्हा त्यांनी पूज्यपा दादांना सांगितले की वो जो लड़का आया ना पुणे से, जोशीदांचे त्यांचं काही डिस्कशन झालं असेल, तर मी देवघरला जायच्या आधी मला 14 सप्टेंबर 1984 वार शुक्रवार, ठाकूरचा जन्म झालाय 14 सप्टेंबर शुक्रवार 1888 ठाकूरचा जन्म झाला. तर त्या दिवशी 14 सप्टेंबर 1984 वार शुक्रवार, त्या दिवशी माझी ऋतिक मला सांगतायत की सूर्यवंशीदा तुम्हाला धोतर घालून सकाळी सकाळी बडदांकडे जायचं आहे. आता धोतर घालून पॅन्ट घालून होतो, तर त्यावेळेला बडदांच्या परिचयामध्ये ते जे सेवक मंडळी होती, संजीव मंडल, गौतम चक्रवर्ती, या लोकांनी तेव्हा मला अरे धोतर बितर घालून त्यांच्या मला धोतर माझं काय विषय नाही, डोक्यात असं काही नाही, मला तिथे घेऊन बडदांच्या समोर नेलं. आणि त्या दिवशी मला त्यांनी सप्रतिरतीचा पांजा झाला. म्हणजे देवघरला जायच्या आधी मला जमालदाला ऋत्विकचा पांजा झाला. आणि खूपच छान. म्हणजे मी सांगू इच्छिते प्रेक्षकांना, ते जे म्हणतायत की त्यांना जमालदाला म्हणजे खुद्द देवघरला जिथे ठाकूरजींचा आश्रम आहे तिथे जाण्यापूर्वी जमालदाना तिथे पंजा मिळाला. म्हणजे सत्संगामध्ये ज्याला दीक्षा देण्याचा अधिकार आहे त्यांना ऋत्विक, ऋत्विक असे शब्द, असे नाव ठेवली जातात असं म्हणतात त्यांना, सॉरी. तर त्या ह्यांनी त्यांना पंजा दिला. म्हणजे सूर्यवंशी दादांना दुसऱ्या भक्तगणांना जे ठाकूरजींकडे येऊ इच्छितात त्यांना दीक्षा देण्याचा अधिकार तिकडे जमालदा मंदिरामध्ये प्राप्त झाला. हे तुमचं खूप पूर्वसुकृत आहे. म्हणजे मला असं, मी सतत म्हणते मगाचपासून की तुमच्याकडे अनुभवाची खाण आहे. तर पंजाब झाला, मग देवघरला तुमचं परत दर्शन झालं, 8 दिवसाची रजा, 26 दिवसाचा तिकडे तुमचा जो काही स्टे झाला. तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा अजून भाग्याची काही गोष्ट असूच शकत नाही. आणि दुसरं तुम्ही सांगताय की श्री बडदा, जे मी आपल्या नवीन मराठी लोकांना सांगू इच्छिते की आपल्या इथे हा जो फोटो आहे हा श्री ठाकूर अंकुलचंद्र चक्रवर्ती यांचा फोटो आहे. माझ्या बाजूला इथे डावीकडे जो फोटो आहे तो श्री बडदा, म्हणजे बंगालीमध्ये बडदा म्हणजे ज्येष्ठ पुत्र. श्री ठाकूर अंकुलचंद्रजींचे ज्येष्ठ पुत्र हे श्री बडदा, ज्यांचं दर्शन सूर्यवंशी दादांना झालं आणि जे आत्ता आपल्याला त्यांच्याबद्दल अनुभव सांगतायत ते हे श्री बडदा. ठाकूरजींच्या बाजूला आहेत त्या श्री बडीमा, ह्या त्यांच्या पत्नी आहेत. आणि त्यांच्या बाजूला जो फोटो दिसतोय ते आत्ताचे आचार्यदेव आहेत. आपण हळूहळू या सगळ्यांची ओळख करून घेणार आहोत. परत आपण सूर्यवंशी दादांबरोबर त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी परत मी चर्चेकडे वळते. तुम्ही सांगावं मग देवघरमध्ये काय घडलं. हा, मग जमालदामध्ये जेव्हा मला ऋतिकचे पांजे त्यांनी दिला आणि ठाकूरजी का काम भी करो और नोकरी भी करो, ऐसा समझो ठाकूरजी काही नोकरी कर रहा है ऐसे मन में भाव रखो, असे त्यांनी मला पूज्यपा दादांनी सांगितलं. आणि म्हटलं आता मला देवघरला जायचं. म्हणजे आता मी सांगतो, पूज्यपा दादांनी पेन घेतला, कागद घेतला आणि मनाला म्हणाले की आम्ही सर्व इथं आहोत, तुम्ही आता इथून देवघरला जायचं ठाकूरजी समाधीकडे. आणि जिथं मूळ स्थान आहे तर म्हटलं कसं जायचं मला माहीत नाही. तर पूज्यपा दादांनी मला लिहून दिलं की इथून जायचं NJP न्यू जलपाईगुडी, इथून रामपूर हाटला जायचं, लिहून दिलं. मला माहित नाही तिकडे कारण रामपूर हाटवरून तुम्ही जायचं याला
दुमका, तेव्हा देवगडची जिल्हा दुमका होता बरं बरं. आणि दुमक्यावरून देवघरला जायचं असे त्यांनी सांगितलं. कारण आमचे जोशीदादा म्हणले की सूर्यवंशीदा त्या बदलापूरच्या मंदिराची थोडीशी धावपळ चालली हो, होती हो. आणि जोशीदादांना तिथली जी टीम आहे श्री बोरदाने सांगितलंय कि ये जोशीदा को बदलापुर में जो मंदिर बनाने का है ना, ये अगल बगल में जितना मंदिर है ना सबको विजिट कराओ. आणि अच्छा. जोशीदाना म्हटलं जोशीदा आम्ही देवगडला कधी गेलो नाही, आता मला जायला सांगितलं दादानी काय करायचं म्हणे बघा दादानी जे सांगितलं आपलं फायनल. आता मी इथे बाकीचे मंदिर जाऊन बघतो, व्हिजिट करतो, तुम्ही तसं जावा आणि तिथून मग तुम्ही देवगड म्हणून तुम्ही निघून जाऊ शकता तुमच्या पुण्याला. अच्छा. असे एकंदरीत. आणि मग आम्ही तिथून देवगडला गेलो. देवगडला गेल्यानंतर काय मग आमचं काही फॉर्मॅलिटी असतात तिथं इस्पायरच्या पंजाब वेळानंतर मग ठाकूरचे फोटो, चक्र फोटो, बऱ्याच काही गोष्टी असतात. आणि ठाकूरजी ती जे बघितले की जो शब्द ऐकला होता की देवघर हे स्वर्ग स्वर्ग, आणि माझ्या डोक्यात तेव्हापासून अजून पण वाटतंय की स्वर्ग लोक काय असू शकतं, ते देवघरला गेल्यानंतर वाटतं की आपण खरोखर स्वर्गात आल्यासारखं वाटतं. आणि ते फिलिंग माझ्या आजी तेव्हापासून जेव्हा जाणं सुरू झालं त्याला अनलिमिटेड, त्याला वेळेचं बंधन आलं नाही, काळाचं बंधन आलं नाही, मला सुट्टीची कधी अडचण पण आली नाही. माझे जेवढे आहेत कशी नोकरी केली टाटा मोटर्समध्ये, मला वाटतं की मला कधी असं काम करताना बऱ्याच वेळा असं होतं की काही लोक ज्या अशा मार्गामध्ये जेव्हा असतात ते त्यांचं कामाकडे दुर्लक्ष होतं बऱ्याच वेळेला. आणि ते त्यांच्यामध्ये लोकांना काही ते त्याचे निगेटिव्ह कमेंट्स करतात लोक की हा माणूस काय नोकरी धड करत नाही, धड ते काम करत नाही. पण असं मला कधी मिळालं नाही. उलट मी माझ्या गुरूंच्या बाबतीमध्ये जेव्हा मला माझा वेळ मिळायचा, कधी लंच टाईम, टी टाईम, तेव्हा मी ठाकूरजीशी चार गोष्टी लोक मला ऐकायचे की सूर्यशी जरा सांगा तुमच्या गुरूंच्या विषयी. तेव्हा मी नाश्ता करताना, चहा करताना सांगायचो, तेव्हा लोकांना भावचे ते. आणि माझ्या त्या काळामध्ये मी नवीन नवीन दीक्षा घेतल्या, ऋत्विक झालो होतो, ऋत्विक. त्यामुळे माझे बॉस लोकपासून सर्व लोकांची ठाकूरची सत्रामध्ये दीक्षा घेतली. त्यामुळे गुरुबंधू या रिलेशनने त्यामुळे ते सर्व काम पुढे चालू झालं. आणि देवघराच्या विषयी मग लोकांना आकर्षण वाटले, मग आम्हाला पण जायचं असं म्हणलं, मग त्यांना घेऊन जायचं. कारण एक वेळेला अशी घटना घडली होती, राजश्री आपले श्री बोरदांचा जेव्हा मुंबईला आपला देवघरला त्यांचा जन्मोत्सव 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी अशी एक वेळ असते. त्या काळामध्ये त्याचा उत्सव होत असतो, दरवर्षी होतो. ते असताना पण व्हायचा जन्मोत्सव. आणि त्याच्या आधी सप्टेंबर या महिन्यात, कारण 2 सप्टेंबर 1946 साली जेव्हा ठाकूरजी आपलं हिमायतपूर बांगलादेशमधला जो पामणे तो आश्रम सोडून जेव्हा देवघरला आले, तर त्यावेळेला की ती मोठी प्रोसेसन येते. आणि मी दरवर्षी ठरवायचो की मी या 2 सप्टेंबरला तिथे जायला पाहिजे. तुम्हाला खूप उत्सव आवडायचा. आणि मी जायचो. माझ्या आईवडिलांना होऊन गेलो, माझं सासू सासऱ्याने, माझ्या खूप नातेवाईकांना, माझ्या खूप मित्रांना, की काय असतं शिस्त, डिसिप्लिन काय असते. इथे लाखो लोक आलेले आहेत, परंतु ही शिस्त बघा, इथं सर्व प्रांतातले, सर्व भारतातले कानाकोपऱ्यात लोक आलेले आहेत. हे बघण्यासारखं असायचं. मग तिथे गेल्यानंतर की त्या दिवशी मी गेलो आणि मला आचार्यदेव पूज्यपाद श्री बडदान, आपलं बडदांचा जन्मोत्सव होता. आणि मला बोलवलं पूज्यपाद दादांनी की सूर्यवंशी एक काम करेगा दादा, तुमची इच्छा असेल सांगा काय करू मी. अभी तुम यहाँ से जाएगा, अभी सितंबर महीना है और 2 महीना बाकी है. दिसंबर में बाबा का जन्मदिन होता है. उस समय आप बाबा को बहुत पसंद करते हैं. बाबा क्लासिकल शास्त्रीय संगीत बहुत पसंद करते हैं. तो मेरी इच्छा है कि आप मुंबई से या पुणे से जो भी कुछ अच्छे अच्छे लोग हैं, जैसे कि मैंने एग्जाम्पल दिलं मला की पंडित भीमसेन जोशी, अजून अभिषेकी बुवा आहे, हरिप्रसाद चौरसिया, नंतर आता मध्यंतरी पंडित जसराज यांची नाव त्यांनी मला नावं दिली. आणि या लोकांना जाऊन ठाकूरजी विषयी तुम्ही सांगा, याजन करा आणि त्यांना इथे येण्यासाठी प्रवृत्त कराल का तुम्ही. दादा तुमचा आशीर्वाद द्या. श्री आचार्यांना पूज्यपाद बरदानचा जर उत्सव असेल, त्यांनी यायचं जर असेल तर तुम्ही फक्त मला आशीर्वाद द्या. कारण माझ्या मनामध्ये पूर्ण भाव तोच होता की गुरुवाक्य ब्रह्मवाक्य. अगदी. कारण त्यांच्या मुखातून जो शब्द पडतो तो कधी असत्य झाला मी आज ताकद बघितलं नाही गेल्या 48 वर्षामध्ये. बरोबर. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की आपको एक काम को करना हो और बाबा के जन्मदिन में उन लोगों को लेके आना होगा. मग आता जेव्हा त्यांनी सांगितलं की तेव्हापासून म्हणजे रिटर्न जर्नीमध्ये विचार करतो की ह्या लोकांना कुठे कॉन्टॅक्ट होईल, कसे काय होईल. असं करता मी सतत त्यांचा मी ध्यास घेतला की त्यांची इच्छा पूर्ण करायची. श्री बडदांच्या जन्मोत्सव त्यांनी न्यायचे आपल्याला. आणि जेव्हा मी आलो की
शोध घेत होतो की मंडळी तो भेटायचं आहे, कुठे भेटेल, कसे भेटेल. त्याच वेळेला मिंदवाई की इथं पुण्यामध्ये गणेशोत्सव दगडूशेठ हलवाई हो. पुण्यात मोठा गणपती उत्सव असतो. हो. त्या गणपती उत्सवाचं जी जी नावं त्यांनी मला सांगितली होती ती नावं ती मंडळी हे पुण्यामध्ये त्या कार्यक्रमासाठी येणार उत्सवात होती. भेटली. बरं. म्हणजे मला त्यांनी फक्त सांगितलं, त्यांच्या वाक्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला त्यांना जाऊन शोधण्यापेक्षा तीच मंडळी इथे पुण्यामध्ये येणार वा. आहेत. ही जी घटना माझ्या जीवनात घडली ना, ही अनुभूती माझी. वा, खूप छान. मी परत परत मला असं वाटतंय ह्यांचे अनुभव ऐकताना ते सतत म्हणतायत गुरुवाक्य ब्रह्मवाक्य याच्यावर त्यांनी विश्वास ठेवून त्यांच्या गुरूंनी जेव्हा त्यांना सांगितलं की तू शास्त्रीय संगीतातले मोठे गायक यांना भेट आणि त्यांना ठाकूरजींबद्दल सांग, हे वाक्य हे त्यांनी ऐकणं आणि ह्याच्यानंतर ते म्हणतात तसं अंमलात येणं, ती लोक भेटणं, ह्याच्यासाठी सुद्धा त्यांच्या गुरूंचं नियोजन होतं. जसं आता तुम्ही म्हणलात की दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सवामध्ये ही सगळी मंडळी त्याच ठिकाणी भेटणं, मला असं वाटतं ही खरोखरच गुरुकृपा आहे. तर आज आपण ज्या चाकण मंदिरामध्ये भेटलोय तर ते कसं बांधलं गेलं असेल ह्याच्या अतिशय उत्सुकता आहे आपल्या सगळ्यांना ऐकायची. आपण ही चर्चा परत पुढच्या पॉडकास्टमध्ये चालू ठेवणार आहोत. प्रामुख्याने चाकण मंदिराचे त्यांचे अनुभव, ते कसं बांधलं आणि कसं सहज पूर्ण झालं ह्याबद्दल आपण ऐकूया त्यांच्याचकडनं पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना मी परत एकदा धन्यवाद देते. सूर्यवंशीदा, लता सूर्यवंशीमा, आपण वेळात वेळ काढून आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात. ही चर्चा आपण परत पुढच्या भागामध्ये नक्की चालू ठेवणार आहोत आणि तुम्हाला लवकरच भेटणार आहोत. नमस्कार.